नमस्कार, मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते। मी आज आपल्यासाठी घेऊन आली आहे कोल्हापुरी पद्धतीचा पांढरा रस्सा। काही मोजक्या साहित्यात आपण ही रेसिपी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 1 इंच आलं, 10-12 लसूण पाकळ्या, 2 चमचे जिरे, 2 चमचे तीळ, 1 चमचा खसखस, मुठभर काजूगर व 1 मध्यम आकाराचा कांदा। सर्व मसाले भाजत असताना गॅस मंद असावा। मंद गॅसवर सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत। मसाले भाजत असताना गॅस मोठा ठेवू नका, जेणेकरून मसाले करपले जातील व आपल्या रस्स्याचा कलर ही चेंज होईल। आपण इथे काजू घेतलेत। हे काजू भाजत असताना थोडंसं तेल वापरून आपल्याला काजू भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर मध्यम आकाराचा एक कांदा उभे काप करून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर चेंज करायचा नाही आहे, तर कांदा फक्त मऊ होईपर्यंतच भाजायचा आहे। त्यामध्येच घालायचे आहेत आलं व लसूण। हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 ओल्या नारळाचा चव। आपण गॅसवर कुकर ठेवलाय। कुकरमध्ये तेल टाकून आपल्याला हे चिकन टाकायचं आहे। जवळपास मी अर्धा किलो चिकन इथे घेतलं आहे। चिकन छान तेलामध्ये परतून घेऊयात। चिकन छान तेलामध्ये परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा मीठ। मिठामध्ये सुद्धा चिकन आपल्याला छान शिजू घ्यायचं आहे। नेहमी आपण चिकन शिजवत असताना हळद व मीठ वापरतो, पण यामध्ये आपण हळद वापरणार नाही, कारण रस्स्याचा कलर पिवसट होईल, यासाठी आपण याच्यात हळद नाही वापरणार। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। त्यानंतर कुकरला 1 शिट्टी होईपर्यंत आपण चिकन शिजवून घेणार आहोत। इथे घेतलं आहे मी लवंग, काळी मिरी, दालचिनी, चक्रीफूल, वेलची व तमालपत्र। पातेल्यात तेल गरम करत ठेवलं आहे। हे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हे सर्व खडे मसाले यामध्ये घालून घ्यायचे आहेत। खडे मसाले छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। हा मसाला भाजत असताना गॅस हा मंद असावा, जेणेकरून मसाला आपला करपणार नाही व रस्स्याचा कलरसुद्धा बदलणार नाही। मसाला 5 ते 7 मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। मसाल्याला चांगले बुडबुडे येईपर्यंत आपण हा मसाला भाजून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे कुकरमध्ये शिजवून घेतलेला चिकनचा रस्सा। व काही चिकनचे पीस आपण याच्यामध्ये घालणार आहोत, जेणेकरून चिकनला छान टेस्ट येईल। जितका पातळ हवा आहे तितका आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून रस्सा वाढवू शकतो। त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ सुद्धा ॲड करायचं आहे। लक्षात घ्या, मीठ आपण सुरुवातीला पण घातलं होतं, त्यामुळे टेस्टनुसार मीठ घालायचं आहे। रस्स्याला चांगली दणदणून उकळी आल्यानंतर 5 ते 7 मिनटे ही उकळी येऊ द्यावी। याच्यानंतर मंद गॅसवर परत 5 ते 7 मिनटे उकळून घेऊयात। आपला तयार आहे कोल्हापुरी पद्धतीचा पांढरा रस्सा। एक वेळ या पद्धतीने नक्की करून बघा व व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।